मित्रांनो, ही आहे रिक्षा, 3 चाकाची रिक्षा. पण एवढी आपल्या डेली रुटीनमध्ये एवढी हेल्पफुल असते. ॲक्च्युली 3 सीटर असते, पण बसवतात त्याच्यामध्ये 7-8 लोक वगैरे बसवतात. पण अडीअडचणीच्या वेळी मित्रांनो हे वाहन आपल्याला एवढं उपयोगाला येतं. आता हे CNG टाकी वगैरे बसवली आहे रिक्षामध्ये. बघा, CNGवरती चालते, पेट्रोलवर पण असते रिक्षा. पण आपले रेल्वे स्टेशन वगैरे बघितले तुम्ही, मोठे मोठे बस स्टेशन वगैरे, प्रत्येक ठिकाणी जे आपण इमर्जन्सी जे आपण म्हणतो त्यावेळी वाहन अतिशय आपल्याला म्हणजे उपयोगाला येतं मित्रांनो. एक 10-15 वर्षापूर्वी रिक्षा एवढी म्हणजे पॉप्युलर झाली होती, तर पॅसेंजर लोकांना रिक्षा भेटत नव्हत्या मित्रांनो. म्हणजे कुठे आपल्याला जायचं असेल अर्जंट एका ठिकाणी, रिक्षावाले असं एक आवाज दिला की 3-4 रिक्षावाले येऊन उभं राहायचे. आणि आता सध्या अशी परिस्थिती झालेली आहे की प्रत्येकाच्या घरी वाहनं आली, 4 व्हीलर आली, लोकांच्याकडे भरपूर प्रमाणात पैसा आला. तसं हे वाहनाचं डिमांड थोडंसं कमी झालेलं आहे. आता प्रत्येकजण एक बिझनेस म्हणून रिक्षा चालवण्यासाठी उत्सुक आहेत आता जास्त करून. हे बघा, आहे 3 चाकाचे पण खूप मजबूत वाहन असं. सुरुवातीला पेट्रोलवर असायचे, पण आता ते CNGवरती सुद्धा अवेलेबल केलेलं आहे. आणि सेटिंगसुद्धा मस्त केलेलं आहे. सीटच्या खालीच CNGची टाकी बसवली. म्हणजे जो जुगाड जो केलेला आहे ह्या रिक्षाचा, जो कोणी ड्रायव्हर असेल, चांगला जुगाड केलेला आहे त्याने. आणि दुसरी गोष्ट, पेट्रोलवर सुद्धा चालत असणार आहे, पेट्रोलवरती सुद्धा चालत असेल. म्हणजे खूपच मदतनीस जे आपण वाहन म्हणतो ते हेच आहे. बाईक नंतर रिक्षा जास्त म्हणजे पॉप्युलर आहे. आता सध्या थोडासा डिमांड याचा कमी झाला असला तरी बऱ्या प्रमाणात रिक्षा चालतात. खेडेगावामध्ये जर याचं प्रमाण जर कमी असलं, शहरामध्ये खूप प्रमाणात चालतात मित्रांनो रिक्षा. प्रमाण यांचं जास्त आहे रिक्षामध्ये. सिटीमध्ये भरपूर प्रमाणात चालतात रिक्षा, म्हणजे वेटिंगवरती असतात पॅसेंजर. आता काय काय स्टेशन आपण बघतो, तुम्ही सुद्धा बाहेर कुठे ह्या गावाला त्या गावाला वगैरे जात असाल तर आपण बघतो तर भरपूर रिक्षा ज्या वेटिंगवरती असतात, त्या म्हणजे पॅसेंजर आता त्यांना मिळत नाहीत. कारण आता प्रत्येकाच्या घरी बाईक आल्या, 4 व्हीलर आल्या. थोडासा बिझनेससुद्धा सध्या लोकांचा स्लो आहे. पण तरीसुद्धा जे हौशी जे लोक असतात ते मस्त आपला एक बिझनेस म्हणून इकडे तिकडे कुणाच्या हाताखाली नोकरी करण्यापेक्षा म्हणतात